नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आलू उकडून त्यावरची साल काढून घेतली आहे. थोडीशी सोबत फरसाण घेतलेली आहे. गॅसवरती कढई ठेवून घेतलं आणि 4 ते 5 चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी जो आलू उकडून घेतलेला आहे तो थोडासा मॅश करून घेणार आहोत. कट करून घ्यायचा नाही, असं हाताने आपण हा मॅश करून घेतला. अगदी छान उकडलेला असल्यामुळे पटकन मॅश होतो. तेल छान गरम झालं की मोहरी टाकून द्यायचं आणि जिरे टाकून अर्धा चमचा टाकून दिलेले आहेत. अर्धा चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिलेली आहे. थोडीशी कढीपत्ता टाकून द्यायचे. छान तडतडले की आता ह्यामध्ये मिरची टाकून दिलेली आहे. आता गॅस मिडियम करून आता ह्यामध्ये आपण जो आलू मॅश करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. त्या अगोदर आपण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला जी फोडणी करून घेतली त्यामध्ये आलू जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे. नेहमी आपण जसं आलूची भाजी बनवतो त्याच पद्धतीने आहे. थोडासा आपण जास्त आलू ह्या ठिकाणी मॅश केलेला आहे. ह्या ठिकाणी आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. मीठ आणि मिरची आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकतो. कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला हा आलू मिक्स करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. आलू जेव्हा आपण तेलात मिक्स करत आहोत तेव्हा चमच्याच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे गुठळ्या आहेत त्या बिलकुल ठेवायच्या नाहीत. जमल तितकं आपल्याला ह्या फोडून घ्यायचं आहे आणि पेस्ट टाईप आपल्याला ही भाजी बनवायची आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी भरपूर अशा गुठळ्या फुटलेल्या आहेत. अगदी लहान आकारामध्ये आहेत तितके आपल्याला चालतात. ह्या ठिकाणी प्लेट घेतलेल्या प्लेटमध्ये आपण हा ब्रेडचा पॉकेट घेतलेला आहे. त्यामधले काही ब्रेडचे स्लाइस काढून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 स्लाइस घेतलेले आहेत ह्या ठिकाणी. आता जी भाजी आपण बनवून घेतलेली आहे आलूची ती भाजी आपल्याला थोडी थोडी करून पूर्ण ब्रेडला आपण स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी मुलांना तर बाहेरचं खायला खूप आवडतं, पण घरच्या घरी असा पदार्थ करून दिला तर अगदी पोटभर खाऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने आपण घरच्या घरी हेल्दी जितकं होईल तितकं करून देऊ शकतो. ह्या ठिकाणी आता पूर्ण भाजी मी आता ह्या पद्धतीने लावून घेणार आहे. अगदी लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा खायला खूप छान लागते. अगदी भन्नाट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पूर्ण भाजी आता लावून झालेली आहे. ह्या ठिकाणी आपण काही भाज्या कट करून घेतल्या त्या टाकून घ्यायचे. ह्या ठिकाणी मी कांदा कट करून घेतलेला आहे गोल आकारामध्ये, तो ठेवून घेतलेला आहे. थोडासा काकडीचे स्लाइस कट करून घेतले त्या ठेवून घ्यायचे. ह्या ठिकाणी तुम्ही गाजर मेथी वगैरे असले तरी पण टाकून घेतले तरी पण चव खूप छान येते. आणखीन हेल्दी बनवता येते. पनीरचे थोडेसे तुकडे टाकले तरी चालतात. टोमॅटो ठेवून घेतलेले आहेत. वरतून चव येण्यासाठी थोडंसं चविष्ट होण्यासाठी आपण फरसाण टाकून घेतलेली आहे. आता वरून आपण जी भाजी लावून घेतली आहे दुसऱ्या ब्रेडची स्लाइस ती ठेवून घ्यायचं आहे. अगदी छान असं पॅक करून घ्यायचं आहे, जे की मसाला जे आपण टाकलेला आहे सर्व तो बाहेर येणार नाही. आपण साजूक तूप तव्याला लावून घेतलेलं आहे, जे की छान भाजता येईल आणि चव पण खूप छान येते. तेलापेक्षा साजूक तूप वापरलं तर आणखीन चविष्ट हा पदार्थ लागतो. अगदी 1 चमचा इतका आपण साजूक तूप टाकून घेतल्याने छान आपण गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तुपामध्ये व्यवस्थित आपण आता हे ब्रेडचे स्लाइस भाजून घेतल्यामुळं खूप छान रंग आलेला आणि कुरकुरीतपणा आलेला आहे. मधल्या भाज्या छान वापरलेल्या आहेत. त्याच पद्धतीने दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसमध्ये पण भाज्या ठेवून व्यवस्थित आपण हे तूप टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत. खाण्यासाठी आपला छान गरमागरम ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सोबत खाण्यासाठी एक चटणी बनवलेली आहे. ह्या ठिकाणी खोबरं आणि शेंगदाण्याची आपण चटणी बनवून घेतलेली आहे. अतिशय चविष्ट ही चटणी लागते. चटणी तुम्हाला जर पाहायची असेल कसं बनवायचं तर नक्की कमेंट करून सांगा. दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.